आपल्याला लाल चण्याची भाजी करायची. हे बघा, काल रात्री मी भिजत घातलेले. यात एक बटाटा पण टाकायचा आहे. त्यासाठी कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, फोडणीसाठी राई, हिंग, धना पावडर, मीठ, हळद, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे. कुकरमध्ये करणार आहे. कुकर तापला आहे. त्यात तेल टाकूया. तेल टाकलं, आता त्यात राई टाकूया. बघा, राई टाकली आहे. हे बघा, राई चांगली तडतडते आहे. तर कांदा आणि कढीपत्ता टाकूया. कांदा चांगला भाजून घेऊया. हे बघा, कांदा भाजत आलाय. आता त्यात टोमॅटो टाकूया. कोथिंबीर पण टाकायची भाजीत. हे बघा, कापून घेतले. तर कांदा टोमॅटो भाजतोय. आता त्यात थोडंसं मीठ टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. जे कांदा टोमॅटो मऊ होईल आणि लवकर भाजेल. बघा, कांदा टोमॅटो भाजले. आता हिंग टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे हिंग करपत नाही आणि कोथिंबीरचा सुगंध छान येतो. आता त्यात पावडर मसाले टाकूया. हळद टाकायची, धना पावडर आणि लाल तिखट. मसाला तिखट आहे म्हणून कमी टाकलाय. थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे मसाले चांगले परततील. मसाले करपत पण नाही. हे बघा, भाजीला कलर पण छान येतो. मस्त असं परतून घेऊया. हे बघा, मसाले चांगले भाजले. आता त्यात चणे टाकून घेऊया. चणे चांगले परतून घ्यायचे. त्यात बटाटे टाकायचे. हे बघा, चणे चांगले परततात आहे. तर बटाटा कापून ठेवलाय. अशा मोठ्या फोडी करून घ्यायच्या. हे बघा, त्याला चांगला धुवून भाजीत टाकूया, म्हणजे तो पण चांगला परतेल. आता याच्यात भाजीत 2 चमचे शेंगदाणा कूट टाकूया. चांगलं परतून घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊया भाजीत. हे बघा, चांगली त्याला परतली. आता त्यात पाणी टाकूया आणि 5-6 शिट्ट्या काढायच्या. त्यात पाणी टाकून घेऊया. सुके करणारे म्हणून मी एवढंच पाणी टाकलंय. त्याचे 6 शिट्ट्या काढून घेऊया. कलर बघूया, ते छान आल्या भाजीला. झाकण लावून 6 शिट्ट्या काढून घेऊया. हे बघा, शिजली भाजी. सुकी केले एकदम. मस्त शिजली, एकदम मऊ.